हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनल. मित्रांनो, आज आपण हिस्ट्रीमधील व्हॉट इज हिस्टोरिकल रिसर्च पहिल्या लेसनचा हा टॉपिक या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये समजावून सांगणार आहे, म्हणजेच तुमच्या कन्सेप्ट अगदी क्लिअर होतील. तर मित्रांनो, इतिहास संशोधन किंवा हिस्टोरिकल रिसर्च म्हणजे काय आणि ते आपल्या नेहमीच्या सायन्सपेक्षा म्हणजे विज्ञानापेक्षा कसे वेगळे असते, तर चला बघूया सोप्या भाषेत. मित्रांनो, जेव्हा आपण सर्वात आधी समजून हे घेऊया की इतिहास संशोधन नक्की काय करतं. तर हिस्टोरिकल रिसर्चचा मुख्य उद्देश दोनच गोष्टी शोधणे हा असतो. जर तुम्ही पहिला पॅराग्राफ वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की तिथे लिहिलंय क्रोनॉलॉजी ऑफ द पास्ट इव्हेंट्स, ओके, अँड देअर इंटरकनेक्शन्स, म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा अचूक कालक्रम. क्रोनॉलॉजी म्हणजेच कालक्रम, कोणत्या घटनेनंतर कोणती घटना घडलेली होती आणि कशानंतर काय घडले होते, आधी काय घडले आणि नंतर काय घडले, आणि त्यानंतर या घटनांचा असलेला एकमेकांशी काय संबंध होता हे शोधणे. ओके, आणि पुस्तकात हे लिहिलंय, दिस इज द कंटिन्युअस प्रोसेस. इतिहास संशोधन कधीच संपत नाही. नवीन पुरावे सापडले की काय होते की इतिहासाची मांडणी ही बदलू शकते. तर मित्रांनो, सायन्स आणि हिस्ट्री यामध्ये काय फरक आहे, सायंटिफिक रिसर्च आणि हिस्टोरिकल रिसर्च. तर आपण बघूया की आता समजा परीक्षांमध्ये विचारली जाणारी ही एक महत्वाची संकल्पना आहे, विज्ञानाची पद्धत आणि इतिहासाची पद्धत. बघा, जर तुम्हाला सायन्समध्ये काही स्पष्ट करायचं असेल, सिद्ध करायचे असेल, तर तुम्ही एम्पिरिकल मेथड म्हणजेच प्रायोगिक पद्धती वापरतात. प्रयोगशाळेत जाऊन, लॅबोरेटरीमध्ये जाऊन प्रयोग करता, निरीक्षण करता आणि एक नियम मांडता पक्का. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम झाला किंवा पाणी कोणत्या अंश सेल्सिअसला उकळते हा प्रयोग झाला, आणि तो नियम सगळीकडे सारखाच असतो. पण इतिहासात असे करता येईल का? समजा मला जर सिद्ध करायचंय किंवा बघायचंय की पानिपतचं युद्ध कसं झालं होतं, तर मी लॅबमध्ये जाऊन ते युद्ध पुन्हा घडवून आणू शकते का? नाही, ऑब्विसली नॉट. सो बिकॉज हिस्टोरिकल इव्हेंट्स कॅन नॉट बी रिक्रिएटेड, आपण त्या काळात स्वतः हजर नव्हतो, म्हणूनच इतिहासात विज्ञानासारखे सार्वत्रिक आणि त्रिकालाबाधित नियम मांडता येत नाहीत. हाच या दोन्ही मधला सगळ्यात मोठा फरक आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हाऊ डू हिस्टोरियन वर्क. ओके, हिस्टोरियन पीपल, इतिहासकार जे असतात ते कशा प्रकारे संशोधन करतात. तर नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये आपण बघूया की प्रयोग जर करता येत नाही तर इतिहास अचूक आहे की नाही हे कसे कळते. तर त्यासाठी इतिहासकार काय करतात, काही खास गोष्टींची मदत घेतात. जेव्हा एखादा जुना ऐतिहासिक दस्तऐवज, डॉक्युमेंट सापडतो, तेव्हा थेट तज्ञांची मदत घेतली जाते. ते तज्ञ काय तपासतात, तर लँग्वेज अँड स्क्रिप्ट, म्हणजे ती लिपी आणि भाषा कोणती आहे, कोणत्या भाषेमध्ये ते स्क्रिप्ट आहे, लेटरिंग स्टाईल, त्या काळातील अक्षरांचे वळण कसे होते, ऑथर स्टाईल ऑफ रायटिंग, लेखकाची लेखन शैली कशी आहे, पेपर अँड स्टॅम्प्स, कागद कोणत्या प्रकारचा आहे आणि त्यावर कोणती राजमुद्रा किंवा स्टॅम्प आहे. या सर्व गोष्टींचा कसून अभ्यास करूनच ठरवले जाते की तो पुरावा ऑथेंटिक आहे, खरा आहे की खोटा आहे. तर मित्रांनो, सोप्या शब्दात सांगायचे तर प्रयोगशाळेत न जाता उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सक परीक्षण करून भूतकाळाचा माग काढणे म्हणजेच हिस्टोरिकल रिसर्च. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या संशोधनाचे 6 महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. अभ्यास करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि प्लीज अभ्यास करत राहा.